मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, भारताचे पंतप्रधान जे कवी सुद्धा होते, आज आपण भेटणार आहोत अशा नेत्याला ज्याने शांतपणे मोठे निर्णय घेतले. नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 360 पॉवर्ड बाय GoPrack.com. आज 25 डिसेंबर म्हणजेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन. भारतीय राजकारणाच्या इतिहासात काही नेते असे होऊन गेले ज्यांचे कार्य केवळ सत्तेपुरते मर्यादित न राहता विचार, संस्कार आणि मूल्यांच्या रूपाने दीर्घकाळ प्रभाव टाकते. अटल बिहारी वाजपेयी हे असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते भारताचे यशस्वी पंतप्रधान, प्रभावी वक्ते, दूरदर्शी राजनेते आणि तितकेच संवेदनशील हिंदी कवी होते. राजकारणातील वास्तववादी निर्णय क्षमता आणि काव्यातील मानवी भावना यांचा सुंदर समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. त्यामुळेच ते संपूर्ण देशाचे आदरणीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांनी ग्वाल्हेर व कानपूर येथून शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेतच त्यांनी वक्तृत्व आणि लेखन कौशल्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. अटलजी अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेले. परराष्ट्र मंत्री, विरोधी पक्षनेते आणि अखेर पंतप्रधान अशी विविध जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. 1996 मध्ये अल्पकालीन सरकारनंतर 1998 ते 2004 या काळात त्यांनी स्थिर सरकारचे नेतृत्व केले. पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्यांमुळे भारताने आपले लष्करी सामर्थ्य जगासमोर ठामपणे मांडले. मात्र अण्वस्त्रांचा वापर केवळ संरक्षणासाठीच केला जाईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा, खासगीकरण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प हा त्यांच्या दूरदृष्टीचा ठळक दाखला मानला जातो. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अटलजी संयमी आणि वास्तववादी होते. भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी त्यांनी लाहोर बस यात्रा करून संवादाचा मार्ग स्वीकारला. मतभेद असूनही शांतता चर्चेवर त्यांचा विश्वास होता. कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी देशाचे नेतृत्व संयम, दृढता आणि राष्ट्रीय एकतेच्या भावनेने केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत झाली. राजकारणासोबतच अटल बिहारी वाजपेयी हे एक संवेदनशील हिंदी कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रप्रेम, मानवी वेदना, आशा निराशा आणि जीवनाचे तत्वज्ञान प्रतिबिंबित होते. मेरी 51 कविताएं आणि संसदचे सडक तक हे त्यांचे प्रमुख साहित्यिक योगदान आहे. साधी भाषा पण खोल आशय ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. अटलजींचे वक्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखीन एक महत्त्वाचे अंग होते. संसदेत ते विरोधकांवर टीका करतानाही भाषेची मर्यादा आणि सुसंस्कृतपणा जपायचे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर करत. लोकशाही परंपरेतील शालीनता आणि संवाद संस्कृतीचे ते उत्तम उदाहरण होते. 2015 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारे अटल बिहारी वाजपेयी हे केवळ पंतप्रधान नव्हते, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते. प्रशासकीय कौशल्य, राष्ट्रीयताची निष्ठा आणि साहित्यिक संवेदनशीलता यांचा समतोल संगम त्यांच्या जीवनात दिसून येतो. त्यामुळेच ते भारतीय इतिहासात आदर्श नेता आणि कवी म्हणून कायम स्मरणात राहतील. मुलांनो, अटल बिहारी वाजपेयी यांचं जीवन आपल्याला शिकवतात की प्रामाणिकपणा आणि शांत विचारांनी देश पुढे नेता येतो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अटलजींची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली. असेच मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.